मित्रांनो नमस्कार. बबन बोर्डे यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकवर तुमचं स्वागत आहे. आज आपण उत्तर दिनाजपूरमधील इस्लामपूरच्या एका शेतकरी कुटुंबात आलो आणि त्यांचं जे त्याचं चहाचा मळा आहे, हां, त्या मळ्याला भेट द्यायची. आपण मागच्या म्हणजे एका जिथं नवीन बाग लागवड चालली तिथं बघितलं की बा नवीन बाग लागवड कशी करते, आणि त्याच्यानंतर आता मोठ्या बागामध्ये आलो जिथं जवळपास 5-7 वर्षाचं बागान आहे. आणि याचं उत्पादन जे असेल, हे जे टॉप क्वालिटीचा माल आहे आता वरचा, ह्याच्यातलं जे आहे ना, हे फक्त एवढं विकल्या जातं, याची पानं तोडल्या जातात. आणि हे बघा तुम्ही, याची छाटणी जी एकदम क्लिअर केलेली आहे, एकदम पद्धतशीर. आणि याचं मार्केट जे इथं इस्लामपूरमध्ये पण आहे आणि जवळ सिलिगुडी वगैरे पण आहे, तिथं पण घेऊन जाते याला. स्वस्तात नाही, म्हणजे जवळपास 22 ते 30 याच्या मालानुसार, क्वालिटीनुसार रेट भेटते. तिथं मस्त आहे की ताण नाही येत जास्त काही हे नाही, फक्त गवत वगैरे बघावं लागतं, बाकी सगळं ओके. तर रेट टाईमावर भेटला पाहिजे. पावसाचं तर हे, आणि याला पाण्याची निचरा व्हायसाठी खाली चौकून नाले केलेले आहे याला, की बा याच्यात पाणी तुंबलं नाही पाहिजे. याच्यात ह्या शेतामध्ये पाणी अजिबात नाही तुंबलं पाहिजे. पाणी तुंबलं म्हणजे बाग खराब होतो. तुम्ही बघितलं असं पहाडी इलाक्यामध्ये, जसं उटी वगैरे, तिथे कसं आहे, पहाडी इलाका आहे, उत्तरती जमीन असल्यामुळे पाणी तुंबत नाही त्याच्यामध्ये. आणि हे जमीन एकदम लेवल असल्यामुळे काय, याला चौकून चारी करावं लागते, म्हणजे पाणी तुंबणार नाही. हा अर्थ. आज आपण जे चहाचं बागान आहे नवीन, जिथं नवीन लावलं जातं चहा पावडर बनवून, आपण जो चहा पितो त्याचं जे पत्ता आहे, म्हणजे त्याच्यापासून चहा पावडर बनती, त्या शेतीमध्ये आलेलो आहे. आता तिथं आपण बघणार आहे त्याची प्रोसेसिंग, लावण्याची पद्धत, त्याचं मार्केट व्हॅल्यू, इथं मार्केट कुठं कुठं येते, आणि पाणी वगैरे सगळ्या गोष्टी. तर आपण आता एका ग्रामीण भागामध्ये, तिथं आपण जवळपास शेतीचं पूर्ण बघणार आहे, शेतकऱ्याला विचारून की इथं नेमकं नियोजन कसं असतं शेतीचं. आता आपण हे उत्तर दिनाजपूर वेस्ट बंगालमध्ये, आणि उत्तर दिनाजपूरमधील इस्लामपूरच्या एका शेतकरी कुटुंबाच्या शेतामध्ये. आता त्याच्याकडे आपण विचारूया की बा इथं जे याचं उत्पादन आहे, चहाच्या पत्तीचं कसं होतं, इथं मार्केट वगैरे आहे का, आणि त्याचं जे किती दिवस चालतं ते पीक, आणि पीक घ्यायला परवडतं का यांना, त्या सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. चला तर मग असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आपण. आता चला पुढं बघूया पाण्याचा स्रोत वगैरे आणि सगळ्या गोष्टी. हे चहाच्या पत्तीचे झाडं आहे. आता याच्यामध्ये असं असतं, हे झाड भेटतं एक 5 रुपयाला कलम भेटते, आणि हे बघा अशी लागवड केलेली आहे इथल्या अंतरावर. आता जेव्हा उंच होईन तर पूर्ण एकदम दाट होऊन जाईन, म्हणजे पूर्ण एकदम मध्ये घुसता येणार नाही, इथलं दाट होईल. आता हे बघा असं छोटं लावलेलं आहे. अंतर हे मला वाटतं 2 फूट असेल कदाचित, 2 बाय 2, आणि हे पूर्ण वावरात लावलेलं आहे. आता याच्यामध्ये अशी सिस्टम आहे की याच्यामध्ये ही जी नाली आहे, आपलं ही कळडी, हे बघा चौखून याला नाल्या खोदलेल्या आहे, आणि एकदम जवळ याच्यावर घेतलेले आहे. हे बघा ह्या नाल्या, ही नाली जवळपास 2-2.5 फूट नाली आहे, पण एकदम सरळ याच्यात आहे. या नालीनं म्हणजे बागांमध्ये पाणी अजिबात तुंबलं नाही पाहिजे. पावसाळ्यामध्ये पाणी तुंबलं तर बागान खराब होण्याचे चान्स राहते. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, शेतीच्या चौखून नालीचा वापर केलेला आहे, आणि पाणी बाहेर काढून देईल. आणि आता जस्ट पाऊस पडेल, पण आता नवीन बागान असल्यामुळं काय थोडं पाणी देऊ राहील ते तिथं आपलं हे चालू आहे मशीन. आणि पाण्याचा सोर्स तुम्हाला दाखवला मी किती वरती, इथं पाणी खूप जास्त प्रमाणात आहे वर. आणि हे बघा आता हे दिसत आहे तुम्हाला, ही पूर्ण बागान आहे. आता बाकीचं मध्ये बागांमध्ये आता एक मक्काचं पीक घेतलेलं आहे त्यांनी इथं, आणि ते झालं की मग नंतर बागानच राहील. आणि याच्यामध्ये असं आहे की हे जे एकदा लावलं की 50-60 वर्ष ताण नाही राहत त्याला, फक्त पानं कापायची आणि विकायचे कंटिन्यू त्याच्यात. आणि याचं जे मार्केटिंग आहे इथं, आपल्याकडे याचं उत्पादन होऊ शकतं, पण मग जमीन पण तशी पाहिजे, आणि पाण्याचं हे पण पाहिजे, आणि मार्केट पण पाहिजे. आपल्याकडे मार्केटची उपलब्धता नाही त्याची. आणि याचं जे आता इथली मार्केट आहे, याचं मार्केट आहे जवळपास 22 ते 30 रुपयापर्यंत जातं आहे क्वालिटीचं. आता याच्यामध्ये पत्त्याची जी क्वालिटी आहे ते तुम्हाला दाखवतो मी. आता हे जे याच्यामध्ये हे बघा, हे पानं विकते असे कवळे, याला कापून छाटणी करून मार्केटमध्ये घेऊन जाते, आणि मग त्याचं मार्केटमध्ये जाऊन मग त्याच्यावर प्रोसेसिंग होते, मग ते चहाची पत्ती बनते. आता इकडे बघा नवीन इथं बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडून पण त्यांनी
हे केलेलं नाली खोदलेली चौकून. हे बघा आता इथं इकडून पण नाली आहे, इकडं पण नाली आहे आणि इकडं पण नाली आणि हे इकडं पण नाली, म्हणजे चौकून नाली आहे. म्हणजे पाणी वावरामध्ये इथं बागांमध्ये पाणी तुंबलंच नाही पाहिजे अजिबात. आता असं नाही की एकदा खोदली याला दरवर्षी याच्यातला माती गाळ काढत राहतील. आता हे बघा याच्यामध्ये मक्का पण काढू राहिले आणि आता मक्का शेवटचं पीक आहे, त्याच्यानंतर याच्यात पीक घेतलं जाणार. आणि ये ड्रेन क्यों रहेगा? ट्रेन रहने से वर्षा के टाइम में हाँ हाँ पानी ड्रेन में सब कर लेगा। हाँ हाँ हाँ. इसको चोट नहीं है, वाटर लॉक नहीं होगा। अभी कब तक चलेगा? बड़ा कब होगा ये काटने लायक? 1-1.5 साल। 1-1.5 साल. और लॉन्ग टाइम कब तक चलेगा? कितना साल? 50-60 साल, 100 साल। उतना तक चलाओगे आप? उसको पानी देते रहो, काटते रहो. हाँ, पानी देते रहो, करते रहो। कभी कभी सार भी देना पड़ता है। क्या देना पड़ता है? सार साग. सार सार वो क्या होता है? हाँ? मतलब सार मतलब हाँ खाद. खाद हाँ ओके ओके. खाद भी देना हाँ, पड़ेगा। और कुछ दवाई ववाई? दवाई तो देने पड़ेगा वही पोका के लिए। हाँ मार्केट में कितना रेट कितना आता है इसका? इसका नहीं आप तो घास ये अपना पत्ता बेचोगे ना, तो कैसा रेट रहता है इसका? उस टाइम का अभी तो 25-30 किलो. ओ ठीक है. अभी वो पेड़ है उसका छोटा छोटा ना, कितने का एक पेड़ कितने का लाया है? एक गए हैं 5 रुपया। 5 रुपए का. ओ ठीक है मैं आता हूँ. ये लाइन में आया 1 एकड़ में हाँ 6000 लगता है। 6000 एक लाइन में. एक एकड़ जमीन हाँ हाँ सर, 1 एकड़ में 6000। 6000. ये आपका खुद का है? हाँ, ये हाथ से खोदा है ना ये नाली? ये हाथ से। ठीक आहे थँक्यू. आता हे चहाच्या पत्तीचं झाड आहे, छोटीशी कलम, याच्यापासूनच हळूहळू मोठं झाड होतं आणि त्याच्यापासून चहाची बनती प्रोसेसिंग. जमिनीतील पाण्याची उपलब्धता याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की बाई पाणी किती आहे. हे बघा आता विहीर वगैरे काहीच नाही, आता हे नळ आहे, खूप नली काय नाही याच्यातून पाणी चालू. बघा डायरेक्ट 5 इंजन फुल भरून चालू पाहिजे. विहीर वगैरे काहीच नव्हतं, डायरेक्ट जमिनीत एक 10-15 फुटाचं पाईप घेतला, त्याच्यातून डायरेक्ट पाणी इंजनना पाणी ओढवलं वर. म्हणजे जिथं गरज पडेल तिथं डायरेक्ट लावते. जास्त नाही इतक्या लांबून पाणी नको तितक्या लांबून पाणी, तिथं ते शॉर्टच नाही आहे काही. बघा आता इकडे याला चहाच्या बघांना पाणी देत चालू.